आज 12वीचा निकाल लागला. ह्या निकालाची 12वीचे विद्यार्थी वाट बघत होते आणि आता हा निकाल लागला आहे. यात मुलींनी बाजी मारली असली तरी नाशिकमध्ये एका विद्यार्थ्याने तो विशेष करून 90% ब्लाइंड आहे, त्याला 90% दिसत नाही, दृष्टीहीन आहे. मात्र तरी देखील त्याने जिद्दीने त्याच्या कुटुंबासोबत अभ्यास करून तो संपूर्ण कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये तो शिकत होता त्या कॉलेजमध्ये त्याचा पहिला नंबर आलेला आहे. त्याने 77% घेतलेले आहेत आणि तो ह्या सगळ्यांमध्ये यशस्वीरित्या पास झालेला आहे. आपल्याबरोबर तोच मुलगा आहेत, आपण त्याच्याशी बोलूयात. काय कसं वाटतंय, अभ्यास केलास, कष्ट केलेस? खरं तर अनेक विद्यार्थी असतात त्यांना अभ्यास करणं सोपं जातं, मात्र तुला अभ्यास करणं तुझ्या दृष्टिकोनातून अवघड जातं असं म्हटलं जातं आहे. मात्र तरी देखील तू या सगळ्या गोष्टींवरती मात केली आहेस आणि तू संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलास. खरं तर मी सर्वांना थँक्यू म्हणणं इच्छितो की मला ह्या चॅनलवरती बोलण्याचा चान्स दिला. आणि खरं तर मला खूपच चांगलं वाटतं आहे का मी कॉलेजमध्ये पहिला आलो आणि मला बिलीव्ह पण होत नाही आहे का मी फर्स्ट आलो. 77% पडले मला. मेहनत होती माझ्या मागे, खूप जणांची मेहनत होती, माझ्या आईवडिलांचा साथ होता, सरांची मेहनत होती, सरांचे कष्ट होते. आणि खरंच ही जर्नी जी आहे ही सोपी नव्हती. ह्या जर्नीच्या मागे खूप जणांचा हात आहे, माझ्या फॅमिलींचा आहे. आणि खूप खूप कष्ट आणि खूप मला प्रेफरन्स दिला माझ्या सरांनी, माझ्या क्लासच्या सरांनी, आणि चांगलं शिकवलं. तुला ह्या सगळा अभ्यास करताना खरं तर तुझी जी ब्लाइंडनेस आहे ती 90% आहे. तुला पुस्तक वाचताना त्रास होत असेल किंवा समोर लिहिताना देखील तुला त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू कसा अभ्यास केला, कसं लर्न केलं, कसं तुला हे सगळं लक्षात राहिलं? मी मुख्यतः सगळा ऐकूनच अभ्यास केला. मी ना लिहिलं ना काही वाचलं. वर्षभर मी सगळा ऐकूनच अभ्यास केला. आमचे क्लासचे सरांनी ऑनलाईन लेक्चर घेतले झूमवरती, आणि शिवाय यूट्यूबवरतून व्हिडिओज ऐकून मी सगळा अभ्यास केलेला. कसा अभ्यास करताना तुला खरं तर कारण हे तुला विचारण्याचं कारण असं आहे की नॉर्मल विद्यार्थी जे आहेत ते वाचून अभ्यास करतात, दिवसभर अभ्यास करतात, त्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या तू फेस केल्या आहेत त्यांना त्या फेस कराव्या लागत नाही. मात्र ह्या सगळ्या फेस करत असताना तुला संपूर्ण कॉलेजमध्ये तुझा 1 नंबर आला. हे कसं जमलं आणि कसं अभ्यास केला? मेहनत होती त्याच्या मागे, आणि ऑलरेडी मला त्याचा एक्सपिरियन्स होता. 10thलाही मी तसाच अभ्यास केलेला, आणि म्हणजे एवढं काही वाटलं नाही मला काही अवघड किंवा विशेष. पण मग बाकीच्या लोकांना हे नवलच वाटतं का मी बिना बघता, कोणतं पुस्तक न वाचता, कोणती अकाउंट्सची प्रॅक्टिस न करता मी 12वी बोर्डात एवढे चांगले टक्के आणले, आणि यूट्यूबवरतून व्हिडिओ बघून ऐकून अभ्यास केला. हे सगळा अभ्यास तर तू केलास, ह्यात तुझा नंबर आलेला आहे. या सगळ्यांमध्ये तुला सगळ्या कुटुंबातल्या प्रत्येक लोकांनी तुला साथ दिली? हो, खरंच खूप साथ दिली. माझ्या वडिलांनी माझ्या मागे फिरले. माझ्या वडिलांनी कॉलेजमध्ये आणणं सोडवणं, क्लासमध्ये कधी इम्पॉर्टंट एक्झाम असेल तर आणणं सोडवणं, ही सगळं कामं खूप कष्ट घेतले पप्पांनी. आणि माझी मम्मी माझा अभ्यास घ्यायची घरी. आणि म्हणजे एक्झाम चालू होते तेव्हा खूपच रात्रभर जागून अभ्यास केलेला मम्मी आणि मी, 12-12, 1-1 वाजेपर्यंत. आणि सरांनी सुद्धा मेहनत घेतली. सरांनी मला डाऊट्स विचारले खूप, का काय तुला डाऊट आहे, कोणते तुला डाऊट्स क्लिअर करायचे आहे ते मला कधीही विचार. रात्री 1 वाजता जरी फोन केला तरी सर माझ्यासाठी अवेलेबल होते. म्हणजे ही खरं तर माझी फक्त एक मी ट्राय केला का बुवा, पण मग खरी मेहनत माझ्या मागे जे उभे राहणारे लोक आहे त्यांची आहे, माझे सरांची आहे, माझी मम्मीची आहे, माझी वडिलांची आहे. हे सगळे अभिनवच्या कुटुंबातली मुलं आहेत. विशेष बाब म्हणजे सगळे शिकलेले आहेत. यातले त्याची मम्मी जी आहे ती शिक्षिका आहे, त्याची काकू शिक्षिका आहे, वडील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात. ह्या सगळ्या संदर्भात विशेष करून हा अभ्यास करत असताना तो ज्या पद्धतीने ऐकत होता त्या सगळ्यांमध्ये तिची आई सगळ्यांमध्ये त्याला साथ देत होती. आपण त्या आईशी बोलूयात. सगळ्यांमध्ये
अभिनवला तुम्ही साथ दिली आणि विशेष बाब म्हणजे त्याच्याकडून तो अभ्यास करून घेतला सगळं कसं आणि त्यात आता त्याने तुम्ही केलेल्या परिश्रमाचं देखील चीज केलं आहे. तो संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलेला आहे. खरंच खूप बरं वाटतं जेव्हा आपण मेहनत घेतो त्यावेळेस की जी मेहनत आम्ही घेतली त्याचं चीज केलं त्याने. त्याला ज्या काही अडचणी येत होत्या म्हणजे वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, लिहिताना प्रॉब्लेम यायचा. मग शेवटी मी ओरलीच त्याचा अभ्यास घ्यायचं सुरुवात केली आणि तो ओरली एकदा जरी आपण रीड करून एखादी गोष्ट सांगितली की ती लगेच कॅप्चर करणं म्हणजे त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी होती हे मला समजलं आणि मग मी सर्व अभ्यास त्याचा ओरलीच घ्यायला सुरुवात केली आणि त्याचंच त्याला फळ चांगलं भेटलं. खरं तर नॉर्मल मुलं असतात ते क्लासमध्ये जातात, वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करतात, मात्र तुम्हाला घेताना वेगळी मेहनत घ्यावी लागली. हो नक्कीच. इतर मुलं जसे स्वतःहून सेल्फ स्टडी करतात म्हणजे जे अभ्यास शाळेमध्ये शिकवला जातो ते स्वतःहून करतात, तसं माझ्या मुलाचं तसं नव्हतं. त्याला थोडीशी मला त्याला हेल्प करण्याची गरज होती थोडीशी आणि मी ते ओळखलं आणि त्या पद्धतीने मी त्याला तयार करण्याचा प्रयत्न केला, अभ्यास घेतला त्याचा. आता तो सगळ्या याच्यावरती पास झाला आहे, त्याला कॉलेजमध्ये 1 नंबर आला. खूप बरं वाटतंय की त्याने एवढ्या मेहनतीने आणि असं नाही की तो फक्त अभ्यासामध्येच तर तो ॲथलेटिक्स पण खेळतो, त्यामध्ये पण तो चांगल्याच याच्याने गोल्ड मेडल मिळवले त्याने राज्यस्तरीय. डिस्कस थ्रोमध्ये शॉर्टपुट थ्रोमध्ये त्याला गोल्ड मेडल भेटलेले आहेत. आताच नॅशनलला चेस खेळून आलेला, तिथे देखील तो चांगल्या याच्याने हे झालेला आहे. तर खरंच खूप मेहनत म्हणजे आपल्या मेहनतीचं चीज होतं आहे असं मला खूप अभिमान वाटतो आहे की मी अशा मुलाची आई आहे. मला खूप प्राऊड फील होतं आहे की असं नाही की माझा मुलगा असा आहे म्हणून मी हे करत बसायचं, तर मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की त्याच्यामध्ये खूप कॅपॅसिटी आहे, तो खूप काही गोष्टी करू शकतो आणि आम्हाला त्याच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे. वडील देखील आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. ह्यात विशेष बाब म्हणजे आज मुलाने 1 नंबर मिळवला आहे. एक सगळ्या बापाची एक अपेक्षा असते की बापाला आनंद वाटला पाहिजे की एक मुलगा आपला कुठेतरी चांगल्या ठिकाणी जावा, चांगले मार्क मिळावे, पास व्हावा, एखाद्या ठिकाणी सेट व्हावा, अशी सगळ्याच वडिलांची अपेक्षा असते. तुमच्या मुलाने शाळेत चांगले मार्क मिळवले होते, आता कॉलेजमध्ये पहिला आलेला आहे, दिव्यांग जे ह्याच्यामध्ये पहिलेला आहे. कसं वाटतंय तुम्ही केलेली जी मेहनत आहे ती सफल झाली? खरी मेहनत तर त्यांनी घेतली, आम्ही फक्त त्याच्या मागे उभे होतो. सुरुवातीला सांगायचं झालं तर शाळेच्या गोष्टी 8वी 7वीपर्यंत त्याला बोर्ड दिसत नव्हता, काही नव्हतं. तो नॉर्मल स्कूलमध्ये जात होता. मग ते घरी मम्मी अभ्यास घ्यायची, चिडचिड व्हायची, त्याला मारायची. नंतर मी थोडा विचार केला, हा ऐकण्यात याला कॅपॅसिटी खूप आहे. मग मी घरी काय केलं, एक सेकंड हँड कॉम्प्युटर आणला, त्याच्यावर त्याला ॲप घेतले, मग ते ऐकून त्याला बसवायला लागलो, कॉम्प्युटरवर सवय लागली. मग तिथून 8वीपासून त्याची इम्प्रूव्हमेंट चालू झाली. मग 10वीला त्याला 82% भेटले, मग 11वीला तेच केलं. मग नंतर 12वीला आम्ही लोकेश सरांकडे गेलो, मग त्यांनी आम्हाला गाईड केलं. मग ऑफलाईन तर तो करू शकणार नाही कारण त्याला बोर्डच दिसत नाही, काय नाही. मग ते म्हणे ऑनलाईन मी त्यांना शिकवल म्हणे. मग ऑनलाईनची सोय त्यांनी केली आणि विशेष म्हणजे त्याला इतका आनंद वाटायला लागला लोकेश सरांचा शिकवण्याची जी पद्धत होती, सोपी टेक्निक एकदम, का एकदा ऐकलं तर ते कायमस्वरूपी डोक्यात राहील असं त्यांनी शिकवलं आहे त्याला. त्यांना बी थँक्स म्हणतो मी पहिले, कारण गुरु सगळ्यात मोठा असतो. आमचं तर काय, आमचं ते कर्तव्यच होतं. आम्ही त्याला आता तो 1 नंबर आला आहे, खूप आनंद वाटतो. सगळ्यांची मेहनतीचं चीज झालं आहे, सगळ्यांना आनंद वाटतो. इथून पुढे त्याच्या वाटचालीस त्याला शुभेच्छा. इथून पुढे अजून काही मोठ्या गोष्टी त्याच्या हातून घडावा हीच अपेक्षा करतो. हे संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आहे. ज्या शिक्षकाने त्याला ह्या सगळ्यांमध्ये मदत केली ते सरसुद्धा आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. खरं तर तुम्ही शिक्षक आहात, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. याची अडचण थोडीशी वेगळी होती, मात्र ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी अभ्यास केला, तो आता व्यवस्थित त्यांनी मार्क घेतले, तो कॉलेजमध्ये देखील अव्वल आलेला आहे. कॉलेजमध्ये प्रथम आलाच, पण सर्वात मोठं कौतुकाचं म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस हे जे 2 थेअरी विषय असतात त्याच्यामध्ये त्याने 90 आणि 91% गुण मिळवले.
खरं म्हणजे हे आपल्यासारख्या डोळस विद्यार्थ्यांना सुद्धा शक्य नसतं, पण त्याने ते करून दाखवलं. यावरून लक्षात येतं की 90% जरी त्याला दिसत नसलं, पण तो त्या बुद्धीचा 90% वापर करतो आहे. त्याच्यामुळेच त्याने हे यश मिळवलं. आणि आमच्यासाठी सुद्धा असा विद्यार्थी हा आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा आमच्याकडनं काहीतरी नवीन करण्याची आम्हाला उम्मीद होते आणि आम्ही त्याला ऑनलाईन सर्व गोष्टी शिकवल्या. मी असेल किंवा सपना पारख मॅडम असतील, यांनी सर्व त्याच्याकडनं करून घेतलं. अनेक वेळा तो कॉम्पिटिशनसाठी बाहेर जायचा, लेक्चर करू नाही शकायचा, तेव्हा तो आल्यानंतर प्रामाणिकपणे रात्री कितीही वाजलेले असतील तरी तो लेक्चरची लिंक मागवायचा आणि परत ते लेक्चर करून दुसऱ्या दिवशी विचारायचा. अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थी. त्याच्यामुळे त्याचे आईवडील यांनी जी मेहनत घेतली त्याचं हे खूप चांगलं फळ मिळालेलं आहे आणि आपल्या माध्यमामार्फत हे जे सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, खरंच हे सर्वच विद्यार्थ्यांना, मग ते दिव्यांग असो का नॉर्मल असो, सगळ्यांसाठी प्रेरणादायक असणार आहे. खरं तर हे सगळ्यांनी या विद्यार्थ्याला, या अभिनवला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अभिनव, चांगले मार्क पडलेले आहेत. आता तू काय करणार असं तुला काय वाटतं? मी पुढे असा विचार केला आहे का कॉमर्सच स्ट्रीम कंटिन्यू करणार आणि आपले जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे UPSC MPSC ते देण्याचा प्रयत्न करेल. आता तू स्वतः पास झालाय, मात्र खूप असे विद्यार्थी देखील आहेत ते असफल झालेले आहेत. जे सफल झालेत त्यांना काय तू जे सफल झाले आहेत त्यांना मी शुभेच्छा देईल आणि जे असफल झाले आहेत त्यांना मी सांगेल का हार नका मानू. मी करू शकतो तर तुमच्यासारखा व्यक्तीसुद्धा करू शकतो. मला तर देवाने एक गोष्ट कमी दिली आहे, तर माझं एक उदाहरण घेऊन परत तुम्ही मोटिवेट होऊन परत ट्राय करा आणि उत्तीर्ण व्हा चांगल्या टक्क्यांनी. तुला देखील आमच्या सगळ्या झी मीडियाच्या तर्फे शुभेच्छा. हा होता आपल्याबरोबर अभिनव गांगुर्डे. याने 77% घेत पूर्ण कॉलेजमध्ये जे 1 नंबर मिळवलेला आहे आणि यात त्याला सगळ्या कुटुंबाने साथ दिली आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक.